देखावा. गावातल्या पोरांची लग्न लई टकल्यात, त्यांच्या गावावरच्या मोड्यात पिकून फुटल्यात. अर्थात सगळ्या खुळांचा बाजार. कुंडी लगा ले सैया, तुम्हार को जन्नत दिखाती, मैं जन्नत दिखाती, मैं जन्नत दिखाती. परेशान हो गलमा, सच्ची मोहब्बत दिखाती, सच्ची मोहब्बत दिखाती. रक्त नाही त्या कसल्या काय पोजायची कुणाच ठाऊ. ए म्हाताऱ्या, तंबाखू किती जरा तंबाखू. हा तंबाखू पाहिजे होय तुला? का पराशा पोहा का जरा खाईलास जातच का तिकडे? ए बा, त्या पालव्याची कजरा धार काढायला लागलाय. चाईला पालवाय होय. तरीच म्हणलं दुसरं ठाण कुठं गावाला झालं या डोळ्याचं ऑपरेशन झालंय काय सुधरणा झालंय की चाईला. ए बा, ही आणि कोण आलीच बघ. जवानी छुपाओगी रानी, कमारों को कितना सताओगी रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. म्हाताऱ्या पावती कर जरा पावती. कसली रा भाग्या कर्यानो. ज्योतिबाच्या डोंगराच्या माग मी गावातली सगळी बिन लग्नाची पोरं मठ काढणार आहे. मठ काढा एवढा कुचामला आहेस. अगं काय सांगू आता तुला, कुणी या लग्नाचं ख्यात काढले कुणास ठाऊक. अरे मग बघायची एखादी पाहुण्या पायातली. पाहुण्यातली त्यांच्या तर आईला लावला अंगारा मी गे. काय मेड असली की सारखा उंबाजीच होत्या आणि पोरगी काढा म्हटलं की 6-6 महिने फिरकत नाहीत राव. अरे मग एखादा एजंट गाठायचा आणि द्यायचं 40,000 उचलून. उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय. त्या एजंटच्या बिया हिला लावला मी ग अंगारा. सगळे पैसे उकळायचा धंदा. 1000 रुपये घेत्यात आणि दिवसभर हिंडवून एक पोरगी धावत्यात आणि वर येता येता आपली कामं त्यातनच करून घेत्यात. अगा एकानं तर पोरगी दावाय नेला आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची म्हस द्यायची आहे का? म्हस असं करते तशीच आहे ना बाटकी. की तुम्हाला नाही कळायचं, तुमचं आपलं येळेच झालंय लगीन, आम्ही मारतोय चकात्या म्हणा. असं का? अहो तू हेड्या होता हेड्या. त्यात पोरगीच्या आईचं कौतुक. पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे. हिनं तर गावातला एक बचत गट आणि भिशा उपसायच्या राखल्या नाहीत आणि म्हणती फ्लॅट पाहिजे फ्लॅट. तर ग काय सांगायचं आबा, तुमच्या वेळचं दिवस वेगळं आणि आमच्या वेळचं दिवस वेगळं. आणि लगीन असतंय पोरगीच आणि त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असते तिच्या आईच्या. काय सांगायचं पोरगीच्या आईचं कौतुक. सगळ्या गावाला तोंडवर करून सांगती माझी अक्का लई शिकली, माझी अक्का लई शिकली. अक्का वय वय हिची अक्का लई शिकली. वयात आल्यावर भकली आणि रंकाळावर जाऊन वकली सांगते हिची अक्का. अरे अक्का का दिसतीय छक्का. काय सगळा खुल्याचा बाजार हाय नुसता. परत पोरांनो तुम्ही चांगल्या घरची दिसतायसा. काय काय काम करतायसा हे सांग सांग. काय अक्का काय तू सांग. तू कामाचं वय हाय की HDFC आहे हो. म्हणजे बँकेत आयसा म्हणा की. आबा तुम्ही लय हुशार आहेस नी. HDFC म्हटल्यावर लगेच बँक सुचली. आबा बँकेत नाही, हरिबा दादोबा फरसाण केंद्र फाट्यावर तिथं रे. आता मग काय शात भात काय हाय का नाही? हाय की. तर 10 गुंठ 5 गुंठ्यात फरसाणा केलाय आणि 5 गुंठ्यात मका चिवडा हाय. काय खजुकला आगाव बोड्याची बोलत्यात. बरं मी एक बोलू बघ. नको कोण म्हणले का? तोंड धरले का काय? सगळ्या गावाचं ऐकून दमलोय. तू आणि काय सांगणार आता? बा सांग बाबा सांग. अरे माझ्या 2 नाट्य आहेत. माझ्या वाघा तू ऐकून तरी घे. त्यांचा आईबा कोरोनाच्या लाटेत मेले.
तसल्या झपुट्यात आबा टिकलाय म्हणजे कौतिकच आहे म्हणायचं. तर काय अरे आतापर्यंत मीच त्यासनीचं ताण केलंय. अरे वा. मला काय आता झेपना. गावात पोर आणि पोर माझ्या घरा बसणे गिरट्या घालते. मग बघा त्यांची मने एकदा जिंकता येतात का? पण हाय तर कुठं त्या? अरे त्यांच्या कॉलेजात काय गॅदरिंग का फादरिंग आहे तिकडे गेले आता. असं सांगताय आबा? काळू अरे चल 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 मर्दा. बाया इतक्या दिवस वाट बघतोय. टाकूया ग. लागला मासा गळाला तर लागणार. चल काळ चल चल चल. मैं नशे में मुझ में नशा है, हर तरफ बस धुआं ही धुआं है दीवाने मेरे हर जगह यारा ऐसी अदाएं मेरी गुड़ा मैं बुरकी गली मांगता है तो हजार रुपया नहीं तो मैं ये चली मांगता है तो हजार रसिया नहीं तो मैं ये चली. बाळू 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 अरे बघितलंस का? होय 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 रे होय काळू. अरे बाळ्या याच्या नाचाय लागल्यावर घराचा सगळा तमाशाच की रे. काय लेका ह्या तर पुष्पामधल्या श्रीवल्लीच दिसत्यात. काय म्हणलास? श्रीवल्ली चड्डीवल्ली करून सोडीन. कोण तुम्ही आणि इकडे काय करायला आलायसा? बघूया म्हणलं गावात कोण नवीन हिजडा आल्यात काय. लाभ हो कसा वास मारालाय बघ ब्याला ठेवलेल्या बोकडावानी. होय होय वय निघून गेल्यावर असाच वास मारायचा. अरे पण तुम्ही हायसा तरी कोण? कोण म्हणून काय विचारताय? ह्यो काळू आणि ह्यो बाळू सगळ्या वाडीतल्या पुरी आम्ही दोघं मिळून चालू. आम्हाला तुमच्या आज्यानं मागणं घालाय सांगितलंय. काय म्हणून थोबाडीत बारी सागर तसं म्हणायचं नव्हतं मला. तुमच्या आज्यानं लग्नाची मागणी घालायसाठी पाठवलंय. अव्वा अडगा रेडाच आहे कुठला? इकडे अगं तुला काय सांगतो इकडे की. काय ग? हे बघ ही जरा जून दिसत्यात ग. आम्ही तर कुठं आहे एक नंबर. वाकून वाकून मोडली या कंबर. चल चल वय म्हणूया. हा हे बघा काळू आणि बाळू. हो आमच्या दोघींच्या 3 अटी आहेत. अरे सांगा तरी. पहिली अट, हा एकुलता एक मुलगा. सासू सासरा आणि घरची सगळी मेलेली पाहिजेत. सगळी मारून तुला काय वाट्याव कापायला न्यायचंय का काय? हा दुसरी अट, आम्ही लग्नानंतर ड्रेसच घालणार. ड्रेस का? तशा का गल्ली नाही इंडियन असा. आणि कसं आहे या गावात 2-2 पोरं झालेल्या बायका ड्रेस घालतात आणि तुम्हाला कोण काय म्हणते घाला. तिसरी अट, सांग बाई सांग. कोरोनाच्या काळात काय लग्न म्हणायची तू माहिती? 4 माणसं आणि 1 बामण. आता कसं बघा सगळं चौक फुललाय. अशीच गर्दी मोरबाळ्याच्या हालला झाली पाहिजे. आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मंजूर आहेत. चला तर चला. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार बा. लाडात थोडं गोड होऊन मिठीत येणार का? रे तुमच्या फॅमिलीत केळवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत केळवालीला घेणार का? अगं मंदा काय ग? अगं बया 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 बघ ती मोठ्या कुकवाची मावळण माझीच बसली या. तूच माग काय बघतीयास? हायस वय अजून? मी म्हणलं कोरोनात सपलीस का काय? ए तुझी मावळण का पावळण आदल्या आळीची आणि मधल्या फळीची आधी लग्नाचं बघ. हा मी तयार आहे की लग्नाला. आई गे मंदे 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 जरा आता गाडी तुझी माझ्या जवळ येऊन दे मंदे. लांब हो बोकडा.
हा असला चावटपणा मला चालणार नाही, सांगून ठेवते. अगं चावडपणा केल्याशिवाय पोरं होत्यात वय. हा बर 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 राहू दे बाई राहू दे. आता पोरं होऊन कवा हाताखाली यायची, शिजवून तरी घालशील का नाही सांग बरं घरी आल्यावर. बरोबर बाळू, हे घे अंगठी. शाबास दोस्ता, या अंगठ्या घालूया आणि आपल्या नवीन सुखी संसाराची सुरुवात करूया. एक नंबर. काळू, तुझ्या बायकोला एक नाव घ्यायला सांग. म्हणजे काय? म्हणजे हाय गाय करू नकोस, घे तू नाव. हा मामा, अगं सर तू ये काय म्या सरायचंच नाही मग. आता एकदा मोरवल्या मागे सरतेत होय घे तू. ऐका तर मला. हा आला आला रुकवत, रुकवतावर होता पेडा. हा आला आला रुकवत, रुकवतावर होता पेडा. त्यावर पडला मंडळाच्या पोरांचा येडा आणि मी यांची मजा घेऊ माझा रेडा. असू दे, लई दात इचकू नको. बाळू, आता तुझ्या बायकोला सांग. भेटतोय का काय खाऊन्या? नाही सांग की. सांगतो की. नंदे, ए नंदे, बोला की. घे नाव, एक चांगलं नाव घे, सुट्टी देऊ नको. मग भित्ते की काय? घेते की. ऐका मंडळी, संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू. संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू आणि मी याची पाडी आणि हा माझा वळू. घरात लपला घराची लावली कडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंबल्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंबल्याने मारली उडी. हो अंगड आले, अंगड आले, अंगड आले या, याच्या अंगड आले, अंगड आले, अंगड आले या. उगाच माती येऊन कचकन जाऊन धरलं या, याच्या अंगड आले, अंगड आले, अंगड आले या. काय पायात गोळ येतात रे बाबा. कमरेला धरत आई घे. 6 महिने झालं बायकून नुसता असा पाक घाईला आणलाय मला. रात बघना का ध्याडा बघना, सारखं कामाला नव्हतं. आई घे. अहो हे करा, अहो ते करा. अहो आज हे सपलंय, उद्या ते सपलं. आई गे घाईला. तुझ्या बायकोचं राहू दे, माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागत्या. आणि साधं नाही, कोरण्याटो मागतीय, कोरण्याटो. अरे काळू, तुझी कोरण्याटो तर माझीला कुल्फी लागती, कुल्फी. अरे तुझ्या बायकोपेक्षा माझीच बायको लई वांड आहे. छे 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 छे, अरे तुझा काहीतरी गैरसमज आहे मर्दा. माझीच बायको लई वांड आहे असं म्हणतोस. मग होऊनच जाऊ दे. लागली पैज, कोणाची बायको लई वांड आहे बघूया आपण. आता एकदा हातच्या टाकणाला आरसा कशाला, बघूया. चल होय तर. ए म्हणजे बाहेर ये. ए नंदे ए नंदे, पाटकन बाहेर ये. अरे काय झालंय बोंबलायला? काय जीव जायला लागलाय का काय? अगं म्हणजे ही नंदी तुला म्हणतीय, लाली लिस्टिप लावत्या तरी पण चितुंद्री वाणी दिसतीय. अशी म्हणाली होय? होय. तिला हिसकाच दाखवते. तुला उठला पटकीचा फोड तुला. अगे मी तर काय तुला सोडती की काय? थांब, तुझ्या झिंज्याच उपडून हातात येतो मी. अगं तुझ्या झिंज्याला कांदा बांधीन मी. अगं माझ्या नवऱ्याला काय म्हणतीस ग? माझ्या नवऱ्याला काय म्हणतीस तू? अगं पहिला तू बोललीस ग. अगं तू बोललीस. अरे बास के. ये म्हटलं तरी आणि मोहरच बांधती. घरात ऐकत नाही ते नाही, निदान बाहेर तरी ऐकते. 4 चौघात एवढ्या गर्दीत माझी आबरू घाली होतीस का? असू दे, भांडा तो तुमचा स्वभावच आहे. बायकासनी भांडल्याशिवाय जमत नाही. खर कसं भांडा, जरा प्रेमाने भांडा, तालाच भांडा. हा असं म्हणता सवय. मग ऐका. डोळा मारून पुरुष
कुणाच्या जीवावर उड्या मारतेस गावाला सगळ्या माहीत आहे ग ग ग ग ग माझी राणी तू ग माझी गंगू तू ग बचत गटाचं पैसे उपसून लाली पावडर लावतेस ग हप्ता मागाय बायका आल्यावर मायावर गडून बसतीस ग ग ग ग ग माझे मैने तू ग माझे राणी तू ग सासू सासरा वैरण काढून नवऱ्याला धारा काढायला लावतेस ग नट्टा पट्टा करून शानी डेरीत बिल आणाय जातेस ग ग ग ग माझे राणी तू ग माझी मैने तू ग भांगलनीच्या पुट्ट्यात जाऊन दुसऱ्याच्या चाड्या करतीस ग तुझ्याच नवऱ्याच्या लाता खाऊन बोंबलत गल्लीने पळतीस ग ग ग ग ग माझी राणी तू ग माझी मैने तू ग ऊस वडायला शेतात जाऊन 3 पार करतीस ग 4 खेपा मारून तू ग पाण्यात स्वांग करतीस ग ग ग ग वडा खाऊनी संध्याकाळी शिळा तुकडा खातीस ग शेतकऱ्याला बोंबलाय लावून मोठा आंबा पाडतीस ग ग ग ग ग माझे मैने तू ग माझे राणी तू ग काय चालवलायचा योग खंडोबा सगळ्या गावात तुमची चर्चा आहे म्हणून मी इकडे आलोय एकीमेकीचा उठ्या काढण्यापेक्षा बही बही चांगला संसार करा सुखाने नांदा आणि आज बाजारवाड्यात बाकणूक आहे तिकडे माझ्या बरोबर ऐकायला चला होय 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 चला चला बाकणूक ऐकायला चला संबूतलं पाणी झुळीतला तुकडा वाटून खा तांबड धान्य माग गावच्या राजकारणात उलटा पालक होईल दोघांचा भांडणात 3रा संधी सागल मिरगाचा पाऊस लांबल पावसाळ्यात ऊन पडल वाड्यावरची चर्चा गाड्यावर विहीर दुधाचा दर 2 रुपयांनी वाढलाय भुशाचा दर 100 रुपयांनी चढल शेतकऱ्याच्या पदरात नुसतं शानच पडल ते शान 1 रुपये किलो नाही इकतील आणि तीच कंपनी त्यासनी फसवीन गावचं नाव चौखंडात निघल दानसुराच्या मत्तीने मैदानवीर तरुण पोरा भरतीचा सराव करतील त्या पोरासनी धाकटीचा वळील हीच पोर या गावचं नाव जगतात मोठं करतील